नमस्कार मित्रांनो, माझ्या कंटिन्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। केळीची यंद झाल्यानंतर मित्रांनो आपण जे तिची विधी करतो ते पारंपरिक पद्धतीने आपण केळीची ओटी भरतो मित्रांनो। तर बघा तुम्ही आम्ही कशा प्रकारे केळीची विधी केलेली आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। बरेच जणांचे मला DM आलेले होते मित्रांनो की बा तुम्ही आपण विधी कशी करायची केळीची, तर याच संदर्भात आपण हा ब्लॉग केलेला आहे मित्रांनो। आपल्या हिंदू पारंपरिक पद्धतीने जे चालत आलेल्या विधी आहेत मित्रांनो, ते आपल्याला करावंच लागतात मित्रांनो। आणि केळीची जे येण झाल्यानंतर आपण जे नैवेद्य दाखवून ओटी भरतो मित्रांनो, पूजन करतो त्याचं, हे आपल्या हिंदू चालीरीतीप्रमाणे मित्रांनो हे करणं आपल्याला आवश्यकच आहे मित्रांनो। काही शेतकरी हार्वेस्टिंगच्या टाईमला पण विधी करतात मित्रांनो, ते चुकीचं आहे। येण झाल्या जर आपण विधी केली तर ते योग्यशीररित्या ठरते मित्रांनो। तर बघू आपण विधी कशा प्रकारे संपन्न झाली मित्रांनो। आपल्या हिंदू पारंपरिक पद्धतीने जे चालत आलेल्या विधी आहेत मित्रांनो, ते आपल्याला करावंच लागतात मित्रांनो। आणि केळीची जे येण झाल्यानंतर आपण जे नैवेद्य दाखवून ओटी भरतो मित्रांनो, पूजन करतो त्याचं, हे आपल्या हिंदू चालीरीतीप्रमाणे मित्रांनो हे करणं आपल्याला आवश्यक। आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आम्ही इथे पूजन केलेलं आहे, विधी संपन्न झालेली आहे मित्रांनो। आणि तुमच्या इकडे पण कशी विधी करतात केळीची येण झाल्यानंतर हे